जे आपले पाटील आहेत सोरेगावचे, त्यांना मंडळ व उद्यान सभापती केलंय. आता आपण जाऊन विचारणार आहोत आपल्या सोलापुरातले जे मार्केट आहेत, उद्यान आहेत, ते सगळेच कसं असणार आहे, काय असणार आहे विचारणार आहोत. जागृत दाखवा, त्यांचा सत्कार करायला लागलेत. दाखवा त्यांना. सगळे त्यांच्या गावचे लोक आलेत तिकडं. जागृत दाखवा. या जागृत. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. मी राहुल रंदी. जे महापालिकेचे जे उद्यान आहेत वस पडलेले आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही सभापती झालेत. नाही, आता आम्ही सभापती झालं. आमच्या सर्व सदस्यांना घेऊन ज्या काही उद्यान आहेत त्या उद्यानच्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची पाहणी करून ज्या सुधारणा कराव्या लागणार आहेत त्या सुधारणा आम्ही त्या ठिकाणी 100% करणार आहोत. प्रत्येक उद्यानमध्ये दारू, मटका, जुगार आणि काय काय रात्रीचं घाणकाम चालतंय, त्याच्यासाठी तुमचा काय विचार असणार आहे त्या उद्यानमध्ये? आमचा पहिला प्राधान्य तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला आम्ही त्या ठिकाणी त्या उद्यानाला भेट देऊन त्या उद्यानाच्या ठिकाणी ह्याच्या पुढं तो प्रकार होणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेणार आहे. त्या ठिकाणी दारू बाटली काय कुठलीही अवैध त्या ठिकाणी चालू देणार नाही. आम्ही सर्व टीम, आमच्या सदस्य आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी तो बंदोबस्त करण्यात येईल. प्रत्येक मार्केटामध्ये अतिक्रमण करून पुढे भाजी विकलं जात आहे आणि ट्रॉफिक जाम होते. काय वाटतंय तुम्हाला? त्याच्यावर आम्ही सर्व आता उद्या परवा सदस्यांचं मीटिंग घेऊन त्या ठिकाणी आम्ही एक धोरण ठरवणार आहे. शहरवासियांना आणि सर्वांनी आम्ही पण त्याला विनंती करणार आहोत की ज्या ज्या मंडई त्या मंडईमध्ये त्या विक्रेत्यांना त्या ठिकाणी ठेवल्यावर त्या शहरवासियांनी पण त्या ठिकाणी जाऊन मंडईमध्ये भाजीपाला घ्यावा आणि रस्त्याला येणार नाही त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. शेतकरी असतील, सर्व त्या ठिकाणी विक्रेते असतील, त्यांचं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करून नागरिकांना त्या ठिकाणी जाण्याचा प्रबोधन आम्ही करणार आहोत. मंगळवार बाजारमध्ये एक AC हॉल केलेला आहे मच्छी मार्केटसाठी. ते आतापर्यंत बंद आहे. त्याचा काय निर्णय घेणार आहे तुम्ही? आता आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन त्या परिस्थितीची पाहणी करून आम्ही सर्व सदस्य आणि महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि पक्ष नेते या सर्वांनी त्या ठिकाणी एक बसून जो काही ते बंदिस्त आहे त्या ठिकाणी सर्व सुविधा देऊन चांगलं आणि आमदार आदरणीय बापू चारी आमदार साहेब सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी विचार विनिमय करून आम्ही चांगलं. पाटील साहेब आमदार करणार नाहीत, तुम्ही सभापती विचाराने आम्ही त्यांच्या विचाराने आणि सर्व महापालिकेतले महापौर असतील, आपले महापौर, शांडी कमिटी यांच्या सर्व विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चांगली सुविधा देऊन नागरिकांना एक चांगलं त्या ठिकाणी फिश मार्केट आम्ही नावारूपास आणण्याचा प्रयत्न करणार. ते लोक सगळे बाहेर बसतात साहेब, आणि आपला पूर्वीचा मंगळवार बाजार आहे ते. आज तुम्ही बी लहान असताना, मी लहान असताना ते मंगळवार बाजार आपण तिकडे जात होतो. आपल्या आई वडील आपल्याला घेऊन जात होते की आपला सोलापूर शहराचा एक मंगळवार बाजार मोठा असायचा. त्या मंगळवार बाजारमध्ये आत विकण्याचा सोडून मासे असतील काय असेल आणि ते बाहेर आणून रस्त्यावर विकतात. नाही, आता यापुढे आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना पण विकण्याला पण त्यांचं प्रबोधन करून त्या ठिकाणी हात बंदिश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विकण्याचं त्यांना बसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून करणार आहे. प्रत्येक जे आपले महापालिकेचे उद्यानमध्ये उद्यान आहेत आपले, तिथल्या कर्मचाऱ्यांना काय संदेश देणार आहेत तुम्ही? आणि या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो सर्व कर्मचाऱ्यांना, त्या ठिकाणी आपण सोलापूर वासियांचं ज्या चांगल्या प्रकारे सुविधा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या कर्मचाऱ्यांनी आणि आमचंही दायित्व आहे सर्व महापालिका आणि आम्ही सभापती त्या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. आता सगळे उद्यान असतील आणि मार्केट असतील हे सगळेच व्यवस्थित होणार आहेत असं दिसतंय.
मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे सोलापूर.